श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही करताय ती भक्ती आहे की अंधश्रद्धा? खरे स्वामी कार्य काय आहेत हे आपण मुलांना शिकवू शकतो. ही एक कथा आहे छोटीशी, जी मुलांना आपण सांगू शकतो. स्वामी कार्य म्हणजे काय? धोंडीराम होता, तो अंधश्रद्धालू, नवसाला आणि चमत्काराला मानणारा होता. विवेक जो होता, तो स्वामींचा खरा भक्त होता. विज्ञानाची आणि समाजसेवेची सांगड घालणारा होता. धोंडीराम हातात खूप साऱ्या अंगठ्या, गळ्यात माळा घालून, कपाळाला मोठा टिळा लावून बसला राहायचा. तो चिंतेत राहायचा आणि नेहमी देवाचा जप करत राहायचा. धोंडीराम घाबरून म्हणाला, स्वामी समर्थ महाराज, काय करू? पोराची तब्येत सुधरतच नाहीये. बाबांनी सांगितलेलं सगळं केलं, नवस केला, कोबळ कापायचं कबूल केले होते. अंगात येणाऱ्या महाराजांना 5,000 रुपये दिले, तरी पोरगा आजारीच आहे. स्वामी, तुम्ही पावणार कधी? तेवढ्यातच विवेक येतो. धोंडीराम काका, काय चाललंय? पोरगा तिथे तापाने फणफणला आणि तुम्ही इथे बसून नवस फेडताय. धोंडीराम म्हणाला, अरे विवेका, तू काय सांगतोस? त्या बाबांनी सांगितलंय पोरावर कोणाची तरी वाईट नजर आहे. 2 दिवस दवाखान्यात नेऊ नको, फक्त अंगारा लावा आणि 11,000 वेळा जप करा, सगळं ठीक होईल. विवेक म्हणाला, काका, जरा डोळे उघडा. स्वामी समर्थांनी कधी सांगितलंय की डॉक्टरकडे जाऊ नका आणि भोंदू बाबांच्या पाया पडा? खरे स्वामी कार्य म्हणजे घरात बसून अंधश्रद्धा पसरवणं नाहीये. अंधश्रद्धा इकडे तिकडे पसरू नका. धोंडीराम रागाने म्हणाला, तुला काय माहिती रे भक्ती काय असते ती? मी रोज 4 तास देवपूजा करतो, स्वामींचे ग्रंथ वाचतो, उपास करतो. हे स्वामी कार्य नाही तर काय आहे? विवेक हसून म्हणाला, काका, ग्रंथ वाचणं चांगली गोष्ट आहे, पण त्यात काय लिहिलं आहे ते जगणं म्हणजे भक्ती. स्वामींनी आयुष्यभर काय केलं? गोर गरिबांची सेवा केली, भुकेल्यानांना अन्न दिलं, अंधश्रद्धा दूर केली. आणि तुम्ही स्वामींच्या नावावर स्वतःची आणि कुटुंबाची फसवणूक करत आहात. स्वामींचा संदेश सोपा आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःचे डोळे बंद करून खाईत उडीत मारावी. होय मित्रांनो, आज आपण स्वामी कार्यांचा अर्थ चुकीचा घेतला आहे. तासोन तास रांगेत उभं राहून महागड्या देणग्या देणं म्हणजे स्वामी कार्य नाही. मग खरं स्वामी कार्य काय आहे? विवेक म्हणाला, धोंडीरामला समजवतो. काका, जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेलेल्या माणसाला जीव घालता ते स्वामी कार्य असतं. जेव्हा एखाद्या गरीब मुलाला पैशाभावी शिकवू शकत नाही आणि तुम्ही त्याला मदत करता, ज्याच्याकडे पैसा नाहीये त्याला शिकवण करवता, ते स्वामी कार्य असतं. एखाद्या अंध अपंग व्यक्तीला रस्ता पार करून देतात, ते स्वामी कार्य असतं. धोंडीराम थोडासा विचारांमध्ये पडला. पण मग पूजेचं काय? विवेक म्हणाला, पूजा करा, पण ती मनातल्या शुद्ध भावानी करा. पैशांच्या अट्टहासाने नाही. देव हा बाजारात विकत मिळणाऱ्या वस्तूसारखा नवसाने प्रसन्न होत नाही. स्वामींना माणसांमध्ये माणूस जागा झालेला आवडतो, लाचार झालेला नाही. धोंडीराम, माझं चुकलं रे विवेका. मी त्या भोंदू बाबाच्या नादी लागून पोराचा जीव धोक्यात टाकला. स्वामींना चमत्कारीची हौस नाही, तर माणसाच्या कल्याणाची काळजी आहे हे मला आज कळलं. विवेक म्हणाला, चला काका, आधी आपल्या मुलाला तालुक्याच्या चांगल्या दवाखान्यात नेऊया. तिथे रात्रंदिवस सेवा करणारे डॉक्टर आणि नर्स आहेत ना, त्यांच्याच रूपाने स्वामी तिथे कार्य करत आहे. विवेक म्हणतो, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा स्वामींवर सोडा. धोंडीराम म्हणाला, अंधश्रद्धेचा टाळा बाजार, विज्ञानाचा धरा आधार. अंधश्रद्धेच्या गर्दीतून बाहेर पडूया, माणुसकीची खरी भक्ती करूया. दीनदुबळ्यांची सेवा हीच खरी पूजा, हेच आहे खरे स्वामी कार्य. श्री स्वामी समर्थ. ही एक छोटीशी जी कथा आहे ती आपण लहान मुलांना सांगू शकतो. आपल्या मुलांमध्ये हे स्वामींचे खरे कार्य काय हे आपण त्यांच्या मनामध्ये हे विचार जगवू शकतो, त्यांच्यामध्ये हे भाव टाकू शकतो.
म्हणून ही एक छोटीशी कथा आज तुमच्या समोर आणली आहे. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल किंवा शाळेमध्ये एक नाटक रूपमध्ये सुद्धा करून मुलांमध्ये भाव तुम्ही जागवू शकत असला तर हे सुद्धा एक स्वामी कार्य आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.